हा गाईज आज आपल्या बाईला झाल्या 3 महिने कंप्लीट। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर गाईज आज जो आपला दिवस आहे, आज आपल्या बाईला करेक्ट 3 महिने कंप्लीट झालेले आहे। तर आम्ही फुल एक नवीन डेकोरेशन करायचं ठरवलेलं आहे। ज्याप्रमाणे आम्ही इंस्टावर झालं, यूट्यूबवर झालं, पिंटरेस्ट ॲपवर झालं, ज्याप्रमाणे सगळे वेगवेगळे व्हिडिओ दाखवतात, ॲप दाखवतात, त्यानंतर वेगवेगळे टायटल दाखवतात, त्यानुसार आम्ही पण एक नवीन शोध काढलेला आहे। ते आज कशा प्रकारे हे करायचं सगळेजण विचारमध्ये पडले, पण आमची बाई फुल मजेत दिसली आम्हाला, फुल शाही ठाटात दिसली, ना रडलं ना काही ना काही, फुल तयार होती। आम्ही जसं तिला म्हटलं तसं करायला एकदम शांततेत बसून होती भावा, एक नंबर। ते टाळ्या वाजवून राहिली होती, कारण की आम्ही तिला एकदम समजून सांगू राहिलो तुला कसं करायचं, एकदम ती सेटअपवर हिरोईनली कसं समजून सांगते डायलॉग। हे तिचा मेकअप चालू झाला आहे, तिला लिप बाम, होट पायलिस हे ते सगळं हलकं हलकंसं लावणं चालू होतं, एकदम बटपट नाही, कारण की लेकराला स्किनवर उमटू शकते त्यासाठी। फुल तयारी चालू होती, बाई एकदम तयार होती, जशी की एकदम परी म्हणून अशी हवेमध्ये उडणारी। तर गाईस एकदम माझ्यासाठी पण एकदम आतुरता दिवस होता आज, कारण की आमची बाई सगळं शांततेत ऐकून राहिली होती, आम्हाला जसं जसं पाहिजे तसे ते शूट पण करू देऊ राहिली होती। हे खरंच ना ह्या वयात करू देणं म्हणजे लई मोठी गोष्ट आहे। आता हा आमचा सेटअप तयार होऊन राहिला। मी 1 2 3चे जे आकडे तयार केले, कारण की हा जो शूट आहे ह्या पूर्ण आकड्यावर आधारित होता, की आम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं की आम्हाला किती महिने झाले, काय झाले हे, त्याच्यासाठी आम्ही पुरा सेट तयार केलेला आहे। तर आम्ही आमच्या सेटअपच्या मागचा उद्देश हाच आहे की बा आमचा जो सेटअप आहे तो एकदम उडून दिसला पाहिजे। तर ती आमची आत्तू म्हणजे आमच्या बाईची आत्तू एकदम फुलमध्ये तयार करून राहिली होती, मस्त कपडे छोटे छोटे, पहिल्या महिन्याचे, दुसऱ्या महिन्याचे, तिसऱ्या महिन्यात तर आमची बाईच ठेवणार होतो आम्ही, आणि चौथ्या महिन्याचा पण ड्रेस किंवा ते कमिंग सून आहे म्हणून मी पण मस्त आकडे बनवायला लागलो होतो। मी 4चा आकडा बनवला, तर लक्की आहे माझ्यासाठी जरा 4। तर मी एकदम असं वाटतं की लवकर लवकर बनलं पाहिजे, कारण की आम्ही खूप आतुरतात होतो की बा कसं होईन बा लवकर म्हणून। आणि आमच्या फोटोमध्ये आम्ही आमच्या बाईले टाकन तर कशी दिसन ते तुमच्यासमोर आहेच की बाई कशी दिसून राहिली। मग चष्मा फष्मा लावून तिथे ड्रॉइंगचे हे करून कपडे गिपडे नवीन घालून 2 कपडे 3 कपडे बदलून, म्हणजे आमची बाई कोणत्या याच्यावर चांगली दिसन याचं पुरं आम्ही ध्यान ठेवलेलं आहे। आणि त्याचनुसार आम्ही व्हिडिओ पण काढून राहिलो आहे, फोटो पण काढून राहिलो आहे। हे मी काही क्लिप आहे तुमच्यासमोर मांडल्या आहे। ह्या क्लिपा जर तुम्हाला खरंच चांगलं वाटत असेल तर आपला व्हिडिओ अशी येत राहतात, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हो शेअर करायला विसरू नका। आम्ही अभ्यास करताना पण दाखवला, आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्ही सगळं पाहू